रोज एसटीने प्रवास करत असाल तर राज्य सरकारकडून तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी मध्ये आता प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। 1 सप्टेंबर पासून एसटी महामंडळाचा नवीन निर्णय आता लागू करण्यात आलेला आहे। आता या लोकांना बसमधून प्रवास करता येणार नाही। आता या कोणकोणत्या लोकांना बसमधून प्रवास करता येणार नाही, या लोकांना एसटीत बसता येणार नाही। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बस प्रवासासाठी 5 नवीन नियम आता लागू केलेत, जे तुम्हाला आता पाळणं अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला एसटी मधून प्रवास करता येणार नाही। वाढती फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे। आता हे 2 कागदपत्र जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला बसने प्रवास आता करता येणार नाही। फुल तिकीट जर तुम्ही दिलं, सगळे पैसे जर दिले तुम्ही बसने प्रवास इथून पुढे तुम्हाला करता येणार नाही। कोणतीही सवलत तुम्हाला मिळणार नाही। पूर्ण तिकीट भरूनही तुम्हाला बसमधून खाली उतरवून माघारी पाठवले जाईल। एसटी महामंडळाने 5 नवीन नियम आता लागू केलेत, ज्या अंतर्गत 4 प्रकारचे असे प्रवास आहेत ज्यांना इथून पुढे बसमध्ये प्रवास आता करता येणार नाही, ज्यामध्ये महिला पण आहेत, पुरुष पण आहेत, तसेच ज्येष्ठ नागरिक पण आहेत, तसेच लहान मुलं देखील आहेत। आता तुम्ही जर या 5 नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला एसटी मध्ये बसता येणार नाही। पैसे जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला बसता येणार नाही। बसमध्ये घडत असणारे असे काही भयंकर प्रकार त्या ठिकाणी आता सरकारच्या लक्षात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून त्यामुळे नवीन 5 नियमावली आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आता बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ती आता लागू केले आहेत, जे नियम 1 सप्टेंबर पासून सर्वांना लागू होत असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्वांनी कोणकोणते नियम आहेत हे सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत। तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे 5 नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। मध्ये या नियमाचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना एसटी मध्ये पैसे असून पण तुम्हाला प्रवास करता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले। हे नियम सर्वांच्या फायद्यासाठीच आहेत। वाढती फसवणूक आणि एसटी मध्ये भयंकर जे प्रकार घडत होते याला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तुम्ही महिला प्रवासी असाल किंवा पुरुष प्रवासी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही पासने त्या ठिकाणी प्रवास करत असाल, तुम्ही कोणत्याही प्रकारे प्रवास करत असाल, तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। 5 नियम लक्षपूर्वक ऐकायचे, कारण की यातला एक जरी नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला चालू बसमधून खाली उतरण्यात येईल आणि तुम्ही भरलेले तिकिटाचे पैसे देखील त्या ठिकाणी परत दिले जाणार नाहीत। तुम्हाला तिथून पुढचा बसमध्ये प्रवास देखील करता येणार नाही। आता एसटी बसमध्ये बसण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यासाठी लागू करण्यात आलेत। आता काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणं अतिशय बंधनकारक आहे, अन्यथा पूर्ण तिकीट काढून देखील तुम्हाला बसमधून प्रवास या ठिकाणी करता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय। आता बघा, बसमध्ये प्रवास करणाऱ्याला 1 सप्टेंबर पासून नवीन नियमावली लागू होत आहे। या नियमाचं पालन न करणाऱ्या व्यक्तींना रस्त्यात त्या ठिकाणी बसमधून उतरवून दिलं जाईल आणि जर तुम्ही वाद घालण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात येईल। अशा प्रकारच्या सूचना देखील महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन विभाग यांच्याकडून आता देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी 5 नियम आता लागू केलेत, ज्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे। आता जे लोक सवलत घेत होते, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, जेणेकरून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या महिला आणि आता ज्या 50% सवलतीवर प्रवास करत आहेत, अशा सगळ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आले आहेत। जे लोक फुल तिकीट देऊन भरत होते, जे लोक पास काढत होते, अशा सगळ्यासाठी 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू केलेत। आता हे नियम पाळणारे जे न पाळणारे लोक आहेत त्यांना एसटी मधून पैसे असून पण त्या ठिकाणी बसता येणार नाही। त्याने जर नियम यामध्ये एक जर नाही पाळला तर ते नियम न पाळता एसटी मध्ये असं जर तुम्ही इथून पुढे बसला तर त्यांना मध्येच कुठेतरी बसमधून उतरून देण्यात येईल। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु वाढती फसवणूक आणि अनेक गंभीर प्रकार बसमध्ये घडत असल्याने सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली। एक जर तुम्ही या ठिकाणी नियम मोडला तर तुम्हाला त्या ठिकाणी बसमधून त्या ठिकाणी उतरवण्यात येईल। जर तुम्ही आता कंडक्टर आणि ड्रायव्हरशी वाद घातला तर तुम्हाला डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात येईल। अत्यंत महत्त्वाची सूचना एसटी महामंडळाकडून आता एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी देण्यात आलेले आहे। पूर्वी सर्व काही चालायचं,
कोणी कुठूनही बसमध्ये बसायचा, कुठेही उतरायचं आणि कसंही चढायचं, पण अशा पद्धतीने बसमध्ये बसायचं. पण आता एस टी मंडळाने सर्वात महत्त्वाचे 5 नियम लागू केलेत. हे 5 नियम सर्वांनाच पाळावे लागणार आहेत. तुम्ही कोणत्याही बसमध्ये बसा, तो कोणत्याही बसने प्रवास करा. तुम्ही कोणत्याही एस टीने प्रवास करत असाल तर तुम्ही शिवशाही प्रवास करत असाल, तुम्ही शिवाई रात्री प्रवास करत असाल, निम आराम बसमध्ये तुम्ही प्रवास करत असाल, लाल परीमध्ये तुम्ही प्रवास करत असाल, कोणत्याही प्रकारच्या महामंडळाच्या एस टी बसमधून तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला या 5 नियमांचं अंतर्गत तुम्हाला सर्व नियमाचं पालन या ठिकाणी करावं लागणार असल्याचं अशी माहिती परिवहन विभागाकडून आता देण्यात आली आहे. तरी सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं, अन्यथा सगळे पैसे जरी तुमच्याकडे असले तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे एस टीमध्ये प्रवास या ठिकाणी करता येणार नाही, असं देखील परिवहन विभागाकडून आता सांगण्यात आले. तुम्ही यामध्ये ज्येष्ठ नागरिक असाल, खास करून महिला असाल, किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल किंवा फुल तिकीटवर प्रवास करत असाल, आता 4 ते 5 नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेत. विशेष प्रवासी म्हणजे 4 प्रकारचे जे प्रवासी आहेत त्यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आता एस टीचा प्रवास या ठिकाणी करता येणार नाही. यामध्ये महिला आहेत, काही प्रकारच्या पुरुष देखील आहेत. सगळ्यात जास्त मध्ये ज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणी महिलांना देखील अत्यंत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. आता बघा कोणते नियम आहेत, तुम्हाला कोणकोणत्या नियमानुसार कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, नक्की आता या ठिकाणी संपूर्ण सविस्तर बघायचं आहे. अर्ध्या तिकिटाने प्रवास त्या ठिकाणी बसमध्ये आता महिलांचा जास्त झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा अर्ध्या तिकिटावर त्या ठिकाणी मोफतपणे जो प्रवास होता तो जास्त झाल्याने त्यामध्ये गंभीर प्रकार लक्षात येऊन सरकारच्या माध्यमातून आता ह्या नियम लावण्यात आले आहेत. आता बघा काय झालंय, एका वर्षापूर्वी महिलांसाठी या ठिकाणी 50% म्हणजेच हाफ तिकिटावर म्हणजे त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्राच्या महिला 50% त्या ठिकाणी सवलत दिली होती. त्यामुळे त्या ठिकाणी भरपूर मोठा गोंधळ बसमध्ये उडालेला आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा नियम लागू केलाय. महिलांची एस टी प्रवास बंद सुद्धा केला जाऊ शकतो, कारण सरकारने पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम महिलांच्या हाफ तिकिटाबाबत त्या ठिकाणी काढलेला आहे. आता नियम नीट समजून घ्या. सवलत जी आहे ती पहिली संपूर्ण राज्यामध्ये लागू व्हायची. संपूर्ण राज्यात कुठे महिला जरी फिरत असली तर तिला 50% सवलत तिकिटामध्ये भेटायची. राज्यामध्ये त्यांना फिरता यायचं. पण आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून थोडासा बदल करण्यात आलाय. आता तुम्ही सर्वांनी याकडे लक्ष द्या. आता पहिला नियम या ठिकाणी लावण्यात आलाय तो म्हणजे महिलांसाठी लावण्यात आलाय. त्यानंतर दुसरा नियम लावण्यात आलाय तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी लावण्यात आलाय. म्हणजे तुमचं जर वय 60च्या वर असेल आणि तुम्ही बसने प्रवास करत असाल, दुसरा नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरा नियम त्यांच्यासाठी जे फुल तिकिटाने प्रवास करतात त्यांच्यासाठी आता हा तिसरा नियम देखील आहे. 3च्या 3 नियम तुम्हाला समजून घ्या. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी 2 कागदपत्र देखील असणं गरजेचं आहे. ती कोणती कागदपत्र आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर फुल तिकीट तुमच्याजवळ असेल तरी सुद्धा तुम्हाला एस टी मधून उतरवलं जाईल. आता एस टी प्रवासमध्ये गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडत असल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. त्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात येते. आता बघा पहिला नियम, महिलांना 50% सवलत त्या ठिकाणी मिळत होती. पण महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच तुम्ही राज्यात कुठेही फिरा असं सांगितलं होतं. म्हणजे तुम्ही पुणे फिरा, मुंबई फिरा, सातारा फिरा, सांगली फिरवा, अगदी 36 जिल्ह्यात कुठेही फिरा तसं तुम्हाला सांगितलं होतं. पण तुमचं अर्ध तिकीट लागेल असं देखील सांगितलं होतं. पण तुम्हाला आता राज्यभर जायचं असेल तर पूर्ण तिकीट द्यावे लागेल. यामध्ये जर तुम्ही हुज्जत घातली, यामध्ये जर तुम्ही कंडक्टरची हुज्जत घातली तर तुम्हाला पोलीस स्टेशन देखील तक्रार देखील देण्यात येईल, अशी माहिती देखील आता परिवहन विभागाकडून आता देण्यात आलेली आहे. आता बघा जे महत्त्वाचं पाहिलं गेलं तर जे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नसाल तर तुम्ही आतल्या आत महाराष्ट्रात प्रवास करत असाल तर तुम्हाला ह्याच्यावरती सवलत मिळणार आहे. पण तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाणार असाल तर तुम्हाला कोणतीही सवलत भेटणार नाही, असा नियम आता सरकारकडून लावण्यात आला आहे. महिलांसाठी सर्वात पहिला मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. शहर वाहतुकीमध्ये तुम्हाला अर्ध्या तिकिटावर प्रवास या ठिकाणी आता बंद करण्यात आला आहे. आता बघा पुढचा नियम, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करण्यात आले बघा. या ठिकाणी सर्वात मोठा धक्कादायक निर्णय या ठिकाणी लागू करण्यात होतोय. तो म्हणजे शहरामध्ये महिलांना आता अर्ध्या तिकिटावर बसमध्ये प्रवास करता येणार नाही, असं देखील सांगण्यात आले. यामधील शहरांतर्गत तुम्ही प्रवास करत असाल 100% तिकीट तुम्हाला द्यावं लागणार आहे. आरक्षणावर सवलत भेटणार नाही. ऑनलाईन जर तुम्ही बुकिंग केली, आरक्षण घेतलं, रिझर्वेशन घेतलं तर यामध्ये कुठल्याही परतावा तुम्हाला कुठल्याही
50% रक्कम महिलांना आता या ठिकाणी मिळणार नाही। जर आम्हाला 50% रक्कम तुम्हाला मिळत असेल, तुम्हाला आशा वाटत असेल, पण इथून पुढे कोणीही तुम्हाला 50% सवलत तिकिटामध्ये भेटणार नाही। त्यामुळे तुम्ही कंडक्टरला तुम्ही हुज्जत घालण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्यावर आता नियमानुसार कारवाई देखील होऊ शकते। तुमचा बसचा प्रवास कायमचा बंद होऊ शकतो। आता बघा दुसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। ज्येष्ठ नागरिकांसाठी लावण्यात आलाय। बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी बसने प्रवास करत असताना आधार कार्ड तुम्ही त्या ठिकाणी देत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही महिला असाल तुमच्यासाठी सुद्धा 2 कागदपत्र त्या ठिकाणी द्यायला सांगितले आहेत। आता बघा तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी तुमचं वर 60 वर्षाच्या वर असेल आणि त्यामध्ये तुमचं बसने तुम्ही प्रवास करत असताना जर तुम्ही आधार कार्ड दाखवलं तर 1 सप्टेंबर पासून नवीन नियमावली करण्यात आली आहे। तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष झालं असेल, म्हणजे आता 2025 सुरू आहे, तर पाठीमागच्या बरोबर त्याच्या 10 वर्ष पाठीमागे म्हणजे 2015च्या अगोदर जुनं आधार कार्ड असेल याच्यावरती नियमावली सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले। तुम्ही आधार कार्डवर जर तुम्ही काम नाही केलं तर 1 सप्टेंबर पासून तुमचं जुनं आधार कार्ड हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला आता त्या ठिकाणी तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही। तुमच्याकडे पैसे असून पण त्यामध्ये तुम्हाला मोफत तिकीट मिळणार नाही। बघा यामध्ये जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षाच्या आधी असेल, जवळपास 99% लोक ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड 2015च्या अगोदरच काढलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची कामे त्या ठिकाणी करायला सांगितले। जे नागरिक करणार आहेत त्यांना एसटी मध्ये प्रवास या ठिकाणी दिला जाणार नाही असे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे। यामध्ये पाहायला गेलं तर एसटी मध्ये अनेक गोंधळ उडाले असल्यामुळे, अनेक प्रकार गंभीर घडत असल्यामुळे ही गंभीरताची गोष्ट लक्षात घेऊन त्या ठिकाणी फसवणुकीच्या घटना देखील घडत आहेत। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वांसाठी हे नियम आता या ठिकाणी लावण्यात आले आहेत। तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तुम्हाला या ठिकाणी काय नियम लावलेत बघा। तुमच्याकडे जर 2015च्या अगोदर आधार कार्ड काढलेलं असेल त्यावरती तुमचं नाव बारकाईने इथे लक्ष देऊन बघायचं आहे। पूर्ण आरक्षित लिहिले का, अक्षरात लिहिले का, म्हणजे तुमचं नाव स्वतःचं नाव आहे, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव, तुम्हाला हे पूर्ण आहे का ते देखील पाहून घ्यायचं आहे। आता हे काम झालं, नंतर तुम्हाला दुसरं काम सांगतो, लक्षपूर्वक बघा। एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिलं आधार कार्डवरील तुम्हाला काम करायला सांगितले, कारण आधार कार्ड दाखवल्यानंतरच तुम्हाला एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास त्या ठिकाणी दिला जातो। परंतु जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला फुल तिकिटाने सुद्धा प्रवास करता येणार नाही। आता आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर पूर्ण नाव असायला पाहिजे असे देखील सांगण्यात आले। आधार कार्डवर जे नाव आहे ते जन्माच्या दाखल्यावर ते सेम टू सेम आहे का ते देखील त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। तसेच दुसरं महत्त्वाचं काम आधार कार्डवर तुम्हाला करायला सांगितले ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जन्मतारीख पूर्ण अक्षरात आहे का। आधार कार्डवरती बघा अनेक त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी काय केले, त्यांची जन्मतारीख फक्त 1970, 1960, 1980 अशा प्रकारे एकरी भाषेमध्ये लिहिण्यात आलेले आहे। परंतु सरकारला चेकिंग दरम्यान अडथळा येऊ लागलाय। खूप मोठे घोटाळे या ठिकाणी सापडलेत, कारण काही ज्येष्ठ नागरिकांनी काय केले, त्यांचं वय 10 वर्ष 5 वर्ष वाढवून सुद्धा लावण्यात आले आहे। त्यांचं वय जर 60 असेल तर त्यांनी 10 वर्ष वाढवून लावले असल्यामुळे आधार कार्डवर त्यांचे वय 70 दिसते, परंतु खरोखर चेकिंगच्या दरम्यान त्यांचं वय 60च असते असं देखील सापडलेलं आहे। त्यामुळे सरकारची फसवणुकीची बाब आता लक्षात घेऊन सरकारने यासाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमची जन्मतारीख पूर्ण असली पाहिजे, आधार कार्डवर नाव असलं पाहिजे। तुम्ही जर त्या ठिकाणी जन्मतारीख आधार कार्डवर नोंदवली असेल तर तुम्हाला एसटी मध्ये प्रवास अजिबात इथून पुढे करता येणार नाही। जर चुकीच्या मार्गाने आधार कार्डवर जन्मतारीख तुम्ही खोटी नोंदवली असेल, जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी असेल, आधार कार्डवरती वेगळी असेल, तर तुमच्यावर दंडात्मक कारवाईची करण्याचे आदेश देखील या ठिकाणी परिवहन विभागातर्फे देण्यात येतील अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड, म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट पाहिजे, हे देखील महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करण्यात सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।